हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत 40 इंच प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते. इथे मी अस्तर घेतलेले आहे 80 पॉईंट. आपण बाही छोटीच बनवणार आहे 5 इंचाची, त्याच्यामुळे मी इथे 80 पॉईंटच अस्तर घेतलेला आहे. तुम्हाला जर बाही जास्त बनवायची असेल तर तुम्ही इथे 90 पॉईंट ते 1 मीटरपर्यंत अस्तर घेऊ शकता. आधी आपलं मेन ब्लाऊजचं आहे, ह्याला आपण बाजूला ठेवूया. आणि इथे अस्तरला मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण मार्किंग करून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथे उंचीचे मार्क करायचे. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचे आहे. वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी जाईल आणि खाली कमरपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच जाईल. असे मिळून आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे 15 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. 40 इंचाच्या ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डर इथे 5.5 इंच घ्यायचं आहे. इथे खाली पण 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट मिळवत आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि इथे मी आर्महोलचे मार्क केलेले आहे 6 इंचावर. इथे पुढे पण 6 इंचावर हे मार्क करून घ्यायचे आणि इथे आपण अशी सरळ लाईन ओढून घेणार आहोत. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा आहे. आपली छाती आहे 40 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 10 इंच. पण आपण पाठीमागचा गळा 10 इंच घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे चौथ्या भागातून अर्धा इंच कमी करून घेणार आहे, म्हणजेच ते होईल इथे 9.5 इंच. आणि 1 इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेणार आहे. आत्ता आपल्याला आर्महोलची गोलाई द्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथे 1.5 इंचाला 2 पॉईंट कमी एवढे मार्क केलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे 3 इंचावर आणि याला हलक्या हाताने आपण याला गोलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे याला गोलाई देऊन घ्यायची. आता हे झाल्यानंतर आपण कमरेचे मार्क करून घेणार आहेत. कमर आहे आपली 33 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 8.25 इंच आणि 1 इंच आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी ॲड करायचे आहे आणि 1 इंच राहील आपली शिलाई मार्जिन. आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टक्ससाठी मार्किंग इथे 4 इंचावर करून घ्यायचं आहे. आपल्याला बॅक साईडच्या टक्सची उंची घ्यायची आहे 5 इंच. अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाईल, आपलं ते राहील 4.5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच हे मार्क करून घ्यायचे. टक्सची मार्किंग करताना नेहमी छातीचा 10वा भाग इथे मार्क करून घ्यायचा आहे. जसे की आपली छाती आहे 40 इंच, त्याचा इथे 10वा भाग होईल 4 इंच. आता ही आपल्या पाठीमागची मार्किंग तयार झालेली आहे. याला आपण कट करून घेऊया. जसे आपण मार्क केलेले आहे तसे आपण याला कट करून घ्यायचं आहे. याच्या गळा डिझाईनमध्ये बनवला आहे, त्याच्यामुळे मी याची कटिंग नंतर करून घेणार आहे. आता आपण फक्त हे जे मार्क आहे हे कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे इथं आपल्याला नॉच देऊन घ्यायचा आहे, म्हणजे फिटिंग करताना मार्किंग केलेले आहे तिथेच आपली ही शिलाई येते. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला पुढच्या बाजूला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचे आहे. हे आपल्याला हुकाई पट्टीसाठी राहील. त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे, हा हुकाई पट्टी सोडून आपल्याला आहे तसाच व्यवस्थित बरोबर ठेवून घ्यायचा आहे. हे जे आपण हुकाई पट्टीला मार्क केलेले आहे त्याला व्यवस्थित चिकटून त्याच्यानंतर साईडनी आहे तसंच याला मार्क करून घ्यायचे. इथे खालच्या बाजूला पण आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे मी समोर असंच याला थोडंसं पुढं नेऊन हे मार्क करून घेत आहे. आता याला आपण बाजूला काढून ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे आपण एक सरळ लाईन ओढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढचा जो शोल्डर आणि आर्महोल आहे त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथे पण खाली 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आपल्याला, कारण पुढच्या आर्महोलसाठी ते गोलाई देऊन घ्यायची आहे आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचे. आत्ता आपल्याला इथे छातीचा चौथा भाग मार्क करायचा आहे. जी बी आपली छाती आहे त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा आहे. पाठीमागे आपण अर्धा इंच कमी केलं होतं, पण पुढच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच कमी करायचं नाही, जे आहे तेच मार्क करायचं आणि ते 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे. तुमचा कोणत्याही मापाचा जरी ब्लाऊज असेल तरी ते प्रिन्सेस कटमध्ये 1 इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे. आत्ता खाली पण जेवढं वरती आहे तेवढंच खाली पण आपण इथे मार्क करून घेणार आहोत. इथे पण 11 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि 1 इंच हे आपलं शिलाई मार्जिन आहे. इथे वरती पण हे 1 इंच आपलं शिलाई मार्जिन राहील आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ जोडून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या आर्महोलची गोलाई द्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथे 1 इंचावर मार्क करून घेते. 40 साईजच्या छातीसाठी आपल्याला इथे 1 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करायचे आहे. आपण शोल्डर पट्टी घेणार आहोत 3.25 इंच. आपल्या दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाईसाठी जाईल. आपली राहील ती 2.25 इंच. ही राहिलेला आपला होईल गळा. आणि आता गळ्याची लांबी घ्यायची आहे 6.25 इंच आणि इथे खालच्या बाजूने गळ्याची रुंदी मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे. तुम्हाला आणखी जर रुंद गळा पाहिजे नसेल तर इथे तुम्ही 2.25 इंचापर्यंत मार्क करू शकता. आणि इथे आपल्याला असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मी इथे गळ्याला गोल शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉईंटचे मार्क करायचे आहे. वरच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन जाईल. ते सोडून आपल्याला इथे 10.5 इंचावर हे मार्क करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूने हे 4 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे 4 इंच घेतलं होतं. आपल्याला इथे खालच्या बाजूला हे 3.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. अर्धा इंच आपला हा शिलाईमध्ये जाईल. हे आपले खालच्या बाजूने 3 इंच राहील. त्याच्यानंतर इथे वरच्या बाजूला आर्महोलपासून अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर पट्टीच्या मदतीने आपल्याला इथपर्यंतही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे. खालच्या बाजूला 3 इंचावर येथे मी मार्क करून घेणार आहे. हे जाईल अर्धा इंच आपल्याला या साईडने शिलाईसाठी जाईल. ते राहील आपले 3 इंच. त्याच्यानंतर आपली कमर आहे 33 इंच. त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 8.5 इंच आणि 1 इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन राहील आपले. आणि ही दोन्ही पॉईंट आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे 1 इंचवरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे खालचे 1 इंच आणि हे वरचे 1 इंच इथपर्यंत हे 2 इंचापर्यंत आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या पॉईंटपासून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. या अशा प्रकारे आपण हा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. आर्महोलच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आर्महोलमध्ये टक्स द्यायचा आहे. त्याच्यासाठी ह्या लाईनपासून आपल्याला अर्ध्या इंचावर आणखी एक मार्क करून घ्यायचे आणि इथे असा हा शेप देऊन घ्यायचा. आता आपली साईडची शिलाई सरळ यावी त्याच्यासाठी मी इथे हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्रा 1 इंच घेतलेले आहे याला आपण असे कमी करून घेणार आहोत. म्हणजेच इथपर्यंत ही अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. म्हणजेच आपले दोन्ही भाग शिलाई करताना व्यवस्थित सरळ येतात, खालीवर होत नाही आहे. हे आपले प्रिन्सेस कटिंगचे ड्राफ्टिंग झालेले आहे. आता याला आपण कट करून घेऊया. हा आपला सेंटर पॉईंट आहे. इथे आपण नॉच देऊन घेऊया. दोन्ही याला आपल्याला नॉच देऊन घ्यायचा आहे. म्हणजेच आपले स्टिच करताना हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित जुळले पाहिजे. आता आपला हा पार्ट किती आहे ते मोजून पाहूया. हा आहे 6 इंच. त्याच्यानंतर इंची टेप इथे ठेवायचा आणि इथून मोजून घ्यायचं हा पार्ट किती आहे तो. दोन्ही पार्ट आपले बरोबरच असले पाहिजे. हा आहे अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणून इथे अर्ध्या इंचावर हे मार्क करून घ्यायचे आणि हे जे पॉईंट आहे इथपर्यंत याला जोडून घे. आता याला आपण कट करून घेऊया. म्हणजे जोडताना आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित सरळ येतील. आता मी इथे मेन फॅब्रिक आहे त्याला व्यवस्थित करून घेतले आहे. याच्यावर आपण हे जे अस्तर कट केलेले आहे ते आपण व्यवस्थित करून घेऊया. आता याला आपण कट करून घ्यायचं आहे. अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे कटिंग झाल्यानंतर आता आपण ब्लाऊज स्टिच करून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे आपण पूर्ण असे कट करून घेऊया. आता आपण ब्लाऊज स्टिच करून घेऊया. त्याच्यानंतर हा जो दोन्ही भाग आहे याला आपण वेगळं करून घेऊया. आता मी याचा गळा पण कट करून घेत आहे.
हे पहा मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेऊया. आपल्याला हे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. हे बघा असे ही कापड फिरवताना सुई नेहमी हमेशा कापडात गुंतलेली पाहिजे आणि त्याच्यानंतर वर जो दाब आहे तो वरती घ्यायचा आणि त्याच्यानंतर कापड उचलायचं आपल्याला, किंवा कापड नंतर फिरवायचं. हे पहा अशा प्रकारे हा दाबला वरती घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे कापड फिरवायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या कापडाला कुठे झोल येत नाही आहे आणि कुठे फुगा येऊन द्यायचा नाही आहे कापडाला. ह्याचे जे एक्स्ट्रा कापड आहे हे आपण कट करून घेऊया. अशाच प्रकारे मी हा दुसरा पार्ट पण तयार करून घेते. हा मी दुसरा पार्ट पण तयार केलेला आहे. आता आपण प्रिन्सेस कटची जी बाजू आहे त्याला पण स्टिच करून घेऊया. कापड स्टिच करताना नेहमी एकदम किनारीवर शिलाई द्यायची आणि चारही बाजूने आपण व्यवस्थित स्टिच करून घेऊया. आणि हे पहा अशा प्रकारे आपला एकदम हात सरळ ठेवायचा, म्हणजेच कापडाला कुठेही फुगा येत नाही आहे. चारही बाजूने स्टिच केल्यामुळे आपले जे ब्लाऊजचे जास्त धागे वगैरे ते पण निघत नाही आहे. त्याच्यासाठी ब्लाऊजला चारही बाजूने स्टिच करणं खूप गरजेचे असते. आणि हे जे एक्स्ट्रा कापड आहे याला पण आपण कट करून घेऊया. आत्ता हे आपले दोन्ही पार्ट पण तयार झालेले आहे. आता हे आपण शिलाई करून घेऊया. शिलाई करताना हे पहा कुठलेही कापड आपल्याला जास्त ओढायची नाही आहे आणि जास्त सैली ठेवायची नाही. हा जो सेंटर पॉईंट आहे तो आपला एकदम मधोमध आला पाहिजे. त्याच्यामुळे आपले दोन्ही पार्ट पण सरळ येतात. आता याला आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत. कुठलेही कापड जॉईन करताना त्याला डबल शिलाई देणं खूप गरजेचे असते. हे पहा अशा प्रकारे हा पोप आलेला आहे. आता आपण दुसरी बाजू पण स्टिच करून घेऊया. हे पहा हे दोन्ही पार्ट जोडून पण तयार झालेले आहेत. आता आपण हे मधल्या बाजूने एक डाट देऊन घेणार आहोत. हात घेतला तरी चालतो किंवा नाही जरी घेतला तरी पण चालतो. हे एकदम ऑप्शनल आहे. मी बऱ्याच ब्लाऊजला हे असा मध्ये डाट देऊन घेते. आता आपण लूपपट्टी तयार करून घेऊया. हे पहा ब्लाऊजच्या खालच्या बाजूला लूपपट्टी तयार करताना नेहमी कापड ठेवायचे आणि त्याच्यानंतर ही शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर हे आपल्याला ही पट्टी आहे त्याला असं कापडाने फोल्ड करायचे आणि नखाने व्यवस्थित असे प्लेट एक देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला जेवढ्या अंतरावर हुक लावायचे आहे तेवढ्या अंतरावर हे मार्क करून घ्यायचे. नंतर याला आपण स्टिच करून घ्यायचे. एक्स्ट्रा जे धागे आहेत त्याला आपण कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर कमरेला पट्टी लावून घ्यायची. हे पहा अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याला दाब शिलाई देऊन घ्यायची आणि याला फोल्ड करून याला आतल्या बाजूला फोल्ड करून ही दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत. एक्स्ट्रा कापड जे आहे ते आतल्या बाजूला दाबायचं आणि याला स्टिच करून घ्यायचं. अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूला पण ही हुक पट्टी आणि खालच्या बाजूला कमरेची पट्टी लावून घेतलेली आहे. आता ही पट्टी लावल्यानंतर हे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. ते आपल्याला फक्त गळ्याला पट्टी जोडायची राहिलेली आहे किंवा ज्याला पायपिंग करायची राहिलेली आहे. हे पहा हे गळ्याला मी पायपिंग दोन्ही पार्ट जोडल्यानंतर करणार आहे. आशा करते तुम्हाला माझी समजवण्याची पद्धत समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.